गाइज एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मम्मी बनवते आहे माझी कांदा पोहे. सो मी विचार केला काहीतरी व्हिडिओ बनवून टाकूया हिच्यावरती. आणि ही तरी मला मगाचपासून बोलत होती की तू माझा व्हिडिओ काढत नाही, यूट्यूबवरती टाकत नाही, माझा व्हिडिओ काढत नाही, असं सगळं बोलत होती. तरी आता मी बघते की काय काय केलं हिनी. तर सांग आता जरा नीट सांग काय काय बनवलं असते. जरा तयारी करून दे सगळी मला. काय तयारी करायची? आता कांदे पोहे करायचे म्हणजे काय काय लागतं सांग बघू. काय लागतं? काय कांदे लागतं? पोहे बनवतात तर काय लागतं? काय लागतं गाईस? कांदे लागतात, हिरवी मिरची लागते, ओ अजून कोथिंबीर, आणि परत वरून लिंबू पिळायचा. अच्छा पावसामध्ये गरम गरम कांदे पोहे खायला आणि गरम गरम अद्रक पण टाकून चाय बनवायला किती छान पियायला. ओ आता सध्या आमच्याकडे पाऊस नाहीये तरी पण बनवते मी. माझ्या लेकीची ख्वाहिश आहे ख्वाहिश कांदे पोहे बनवा खायचे. हां तर ही आता एवढ्या मिरच्या टाकते की आमच्या आता जाऊ दे गाईस नंतर मिरच्या तर 4-5च घेतलेले आहेत. ठीक आहे. तो हे कांदे आहे, हे मिरची आहे, ही एक आहे, हे काय कढीपत्ता आहे. आणि मम्मीने घेतलं तर कढई घेतली आहे. कढई घेतलेली आहे. तर ओके. सर्वात प्रथम गॅस पेटवते. सर्वात प्रथम ओके कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला हवे तेवढं घ्यायचं. हा बघा, हा आमच्या बाजूला मी तर अथर्व आहे त्याचं नाव. हाय बोल अथर्व. हा अथर्व आहे, हा आमच्या बाजूला राहतो. तर आता मी शाळेत नाही गेला काय रे? ओ हाय काकी, कशा आहात तुम्ही? काय ग? काय ग? कोण? तब्येत बरी नाही. अरे चल, सर्वात पहिला राई टाकली आहे. राई एकदम सुकून पाहिजे. हा खमंग वास येतोय ना. कसला राईचा की माझा? त्याच्यानंतर मग कढीपत्ता, अच्छा गावात. त्याच्यानंतर मग हिरवी मिरची, हो मस्त ढाली मिरची सरसरी. त्यानंतर मग कांदा टाकलेला आहे. टमाटर पण तुम्ही टाकू शकता. इव मला नाही आवडत. आवडला टमाटर आवडते कांद्या पोळीमध्ये. या. तर मी कांदा टाकला. मला आवडतो टमाटर. इव मग काय करणार, माझ्या मुलीला आवडत तर तिला तिच्या पसंतीचंच करावं लागतं ना. जसं काय हो की नाही बेटा? हो तर हा कांदा लाल होईपर्यंत मी. तू चहा पिणार आहे परत? नाही पोहे बरं कांदे पोहे नाही, आम्ही चाय पियालो ऑलरेडी, समोसा खाल्लाय. ही बघा ही परत आली. आमच्या घरात खूप जण येतात. आम्ही खिडकीमध्ये काहीतरी बनवायला लागलो तर हे बघा मेल करण्यासाठी जरा मीठ टाकावं लागतं. किती कारण टाकली? माझ्या मुलीला कांदा पण लागला नाही पाहिजे तोंडात. तिला पूर्ण कांदा मेल झाला पाहिजे. तर पूर्ण कांदा मेल होईपर्यंत त्याला असं परतत राहायचं. तिथे ले नाटकी असतात खाताना. हे सगळं नाही सांगायची गरज. मी बोलणार, तू बोलते ना, मी पण बोलणार. ओके काय व्हिडिओवरती सगळं यायला पाहिजे. करा एक्सपोज, मला काय फरक नाही पडत. टॉनीचा पण फोटो काढ ना मग. टॉनी विनी नाही घेत आम्ही. तिला बोलत अगं एवढी मिरची टाकतेस? टॉनीचे मस्त मस्त व्हिडिओ बनव. हे पोहे आहेत ना, भिजवून ठेवलेत पाण्यामध्ये मम्मानी पहिल्यापासूनच ना मम्मी. हा जास्त पाणी नाही, फक्त थोडं थोडं शिंपरून भिजवलेलं आहे. तर जास्त जर भिजवलं ना तर ते पूर्ण खिमाट होऊन जातो. आणि मला ते आवडत नाही. हा आणि ते तिला ते खिमाट नाही पाहिजे, तिला सुटसुटीत पाहिजे असतात पोहे. बघा हाताने जरा असं हे करायचं, मग ते टाकताना मग गाठी होत नाही. फळफळीत पण राहतात आणि मजा पण येते खायला. वाव. तर इथे कांदा झालेला आहे आमचा लाल गाई. युट्यूबवर व्हिडिओ बनव. आता पहिला हळद टाकते.
हळद पण एकच चमचा टाकायचा. पाहिजे तर अजून थोडी टाका. मीठ तर मी पहिला टाकलेलं आहे थोडं, अजून थोडं टाकते चवीनुसार, नाही तर मग जास्त झालं तर खारट ते तोंडात नाही येणार, मग खायला होणार नाही. त्यामध्ये मी थोडं टाकले. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, पण मी माझ्या अंदाजाने टाकले. तर ते झाला आहे कांदा. आता गाई पोहे टाका. पोहे पण असे थोडे थोडे करून टाकायचे. थोडं थोडं टाकलं ना मग ते मसाला हळद वगैरे काय ते लागतं. एकदम टाकलं ना मग ते लागत नाही. बघा काय लागतं ना, अजून टाका थोडं थोडं. असं करत करत थोडं थोडं टाकायचं. ठीक आहे, चालेल. टाकलेलं आहे. आता व्यवस्थित परतून घेऊया आपण त्याला पोह्याला. आणि जास्त कोथिंबीर टाकली आणि लिंबू पिळते त्याच्यावर. पहिला मला मसाला जरा ठेवून दे बाजूला. नाही तर मग हे परत परत टाकत राहणार मम्मी. नाही एवढी काय मी हे नाही, मला माहिती मी काय काय टाकलं, मला लक्षात आहे. मी काय एवढं करणार नाही. कोथिंबीर जरा स्वच्छ धुवून घ्यायची. मला बाबा जेवणामध्ये कोथिंबीर खूप लागते. मला पण मम्मी. हां, मला कोथिंबीर लागतेच लागते. कारण कोथिंबीर शिवाय माझं जेवण चांगलं नाही. मी माझ्या नवऱ्याला तर कोथिंबीर पहिलाच आणायला सांगते. भरपूर आणतात कोथिंबीर. आणायला सांगितलं की असे आणतात की बाबा पूर्ण दुकान आणतील, पूर्ण दुकान आणतील ते. असं दुकान पूर्ण उचलून घेऊन येतात. कढीपत्ता म्हणून कोथिंबीर. मी तुम्हाला काहीच दाखवते व्हिडिओ आम्ही रात्री काढला होता ना मम्मी. हा, मग 2 दिवस माझ्या बापा घरी आराम केला मी. तर कढीपत्ता बघ काय माहिती कोणी कुठून दिला कढीपत्ता. बापरे पोरगा पुढे बेटा पोरगा गाईस ऐकला? बघा. आहे बघ. तोला 160 हो गया हरी भाई. हा हा. के रे 160. ही बघा कोथिंबीर. माझ्या मुलीला मी किती वेळा सांगते माझा व्हिडिओ बनव, आपण पण जरा फेमस होऊया टाकून टाकून. तर माझ्या मुलीला टाईम नसतो ना. आणि आता मी टाकते. हा? धुवून थोडीशी घेतली घेतली रे बाबा. घे झालं. आणि ही धुवून पण घेतली गाईस. आणि बारीक कापूया. ही अशी टाकली. लिंबू कधी टाकणार? लिंबू सगळ्यात लास्ट. ओ एक वाफ दाखवली ना पोह्याला, अच्छा. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग लिंबू टाकायचं. ओके ओके. असं टाकलं तर त्याला मग काय फायदा नाही. आता जरा वाफवते. झाकण काढते बेटा. हा. आता किती मिनिटं हे ठेवायचे? आता चहा कोण पिणार आहे का? काय, पोहे पहिले- बनवले म्हटलं तर चहा तर गरम गरम पाहिजे. पहिले हे किती मिनिटं ठेवणार बोल? फक्त 5 मिनिटं. ओके. तर बाबूला विचारते माझ्या चहा पाहिजे का. 2च कप बनवला मी चहा. मला तू तर बोलली मला नको चाय. अरे यार तू तर बोलली मला चहा नको. मग मी आणि माझा बाबू पिणार चाय. पाहिजे का तुला चहा? थोडीशी. ते तर मला माहिती आहे चहा लागणार तुला. तर तुझं चहा पिल्याशिवाय पोहे तुझ्या पोटात जाणार नाही. आता रे येतो का कांदा पोहे बनवायला? आता मी चहा ठेवते. दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि दूध ठेवलं. इट्स अ बेसिक रेसिपी, पण आम्हाला जरा व्हिडिओसाठी काय करायला लागतं, टाकायला लागतं. हां, माझ्या मुलीला व्हिडिओ बनवायला सांगा, ती मस्त बेस्ट व्हिडिओ बनवते. तर गाई 5 चमचे साखर टाकलेली आहे. अजून 1 चमचा 6 टाकते. चम्मच. 6 चमचे झाले. गोड पाहिजे मला, गोड चहा. मला तर चहा खूप गोड लागतो. हा काय गोड लागते हां, मला चहा जास्त गोड म्हणून लागतो. ही जाडी झाली आहे जरा जास्त. अरे दाढी होणार, दाढी नाही झाली आहे. मी बरोबर आहे. 2 चमचे चाय पावडर टाकते. ओके. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकते. मस्त. आणि अद्रक म्हटलं खाणं पण चांगलं आहे शरीराला. जेणेकरून आपल्याला नाही खोकला होत, काहीच आजार नाही. तर अद्रक तर टाकावं चहामध्ये. आहे बघा, हे अद्रक आहे, धुवून घेतलंय साफ. आता त्याला मी खलबत्त्यामध्ये ठेचते, जसं ही मला ठेचते. काय चुकी केलं नाही, मी माझ्या पोळीला कधी मारते. झूठ बोलतीये रे, झूठ बोलतीये क्या? पूर्ण त्याला ठेचलंय, बारीक केलेलं आहे अद्रकला. अद्रकचा खमंग वास मस्त येतो. अद्रकची चहा बोलली बापरे बाप, बघा लागतो.
छान लागते छान. ती मुलगी कशी आगावगिरी करते त्याला मारेल ना. सॉरी सॉरी. आगाव. टाकत आहे ह्याच्यामध्ये. हे बघा हे बारीक केलेलं आहे अद्रक. ठीक आहे. वाव आय लव्ह चाय. आता मस्त करकरून चाय बनवणार. अद्रक टाकलेलं आहे. तर आता पोहे बघूया झाले आपले. ठीक आहे. हे घ्या पोहे पण झालेले आहे. आता फक्त चाय बाकी आहे. हे घ्या झाले पोहे बघा. वाव. अशी फळफळीत पोहे व्हायला पाहिजे. लिंबू तो पिळो भाई. लिंबू तो. आता मी गॅस बंद करते बाबू. चला गॅस बंद करते. पोहे तर झालेले आहेत. आता लिंबू वरून पिळते. हा लिंबू मी असा वरून पिळते मस्त. असा माझ्या लेकीला पोहे लागतात असे. त्या दिवशी गेल्या रविवारी मी पोहे बनवले पण माझ्या पाणी जास्त झालं तर किती मला बरबडली. खूप बरबडली. समजूनच घेत नाही. तिला माझ्या हातचं जेवण पण आवडतं. हा टेस्टी बनवते मम्मी जेवण खूप. जेवण मस्तपैकी. तिला कांदे टमाटर प्रत्येक जेवणामध्ये दिसले नाही पाहिजे. तर पहिली तर ती लहानपणापासून कांदा टमाटर बाजूला काढायची. मी खूप वैतागायचे तिला. खूप बोलायचे अरे बाबा कांद्या बाजूला नाही करायचं हे. तर ऐकायचीच नाही. मग मी आयडिया केली की हिच्यासाठी आता मला जेवण लेट झाला पण कांदा टमाटर मेल करून करून तिला मी घालणार खायला. हे तेव्हापासून ती खाते. आता तिला माहितीच परत दिसत पण नाही तर खाते. काय जाईस पोहे तर झालेले आहे आपले. आता बाहेर राहिली चहा. चाय. चाय एका साईडला होईल गाईस. चहा होईलच. तर मग आता मला नाश्ता झालेला आहे तयार करून. मग मला सांगा की कांदे पोहे कसे. लाईक करा सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बनवत राहीन. त्यांना पण जरा फॉलो करा सबस्क्राईब करा युट्यूब. तुमचं युट्यूबचं नाव सांगा इथे. आणि हा बघा हा ह्यांना बघितल्यावरती असा पागल होतो त्याचं की काय बोलायचं. चला सो आता आम्ही कांदे पोहे आणि चाय खाऊ आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय गाईज. आणि मग नेक्स्ट पप्पी कशाला देते बाई.